जलगांव पुलिस की बड़ी कार्रवाई, 2 आरोपियों सहित 15 दोपहिया वाहन जब्त। जलगांव जिले में बढ़ती दोपहिया वाहन चोरी की घटनाओं के कारण पुलिस ने अब कार्रवाई का बड़ा कदम उठाया है। पाचोरा पुलिस ने रात्रि गश्त के दौरान 2 संदिग्ध व्यक्तियों को हिरासत में लिया, जिन्होंने पूछताछ के दौरान 15 दोपहिया वाहन चोरी करने की बात कबूल की। इस मामले में पुलिस ने 3,90,000 रुपए के 15 दोपहिया वाहन जब्त किए और 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। जलगांव पुलिस ने अब तक जिले में 1 जुलाई से 29 जुलाई तक चोरी की 132 दोपहिया वाहन जब्त किए हैं। आरोपियों के नाम विशाल पांडुरंग पाटिल और रविंद्र बाबूराव पाटिल हैं। जलगांव जिले में वर्तमान में वाहन चोरी का सत्र चल रहा है, इसलिए पुलिस आवश्यक कार्रवाई कर रही है। यह जानकारी पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने पत्रकार परिषद में दी है। पेट्रोलिंग करत असताना एका 2 व्हीलर वर 2 इसम जात होता। त्या 2 व्हीलरला थांबवून त्यांना गाडीचा पेपर्स आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारलं की त्यांनी उडाउडा उत्तर देत होते आणि उडाउडा उत्तर दिले की ते गाडी पोलीस स्टेशनला आणलं आणि 2 इसमांना देखील पोलीस स्टेशनला आणलं। त्या गाडी पोचार पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीमध्ये गुन्हा दाखल आहे असे निष्पन्न झालं। ते दोन्ही इसमांना चं नाव होतं विशाल पांडुरंग पाटील, वय 26 वर्ष, राहणारा पाचोरा, रविंद्र बाबूराव पाटील, राहणारे गोडगाव तालुका बडगाव, राहणार जलगाव, अशा दोन्ही इसम होत्या। दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत 15 2 व्हीलर जप्त करण्यात आलेला आहे। 15 2 व्हीलर पैकी 2 पाचोरा पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल आहे। उरलेले 13 मोटरसायकल गुन्हा कुठं दाखल आहे याबाबत चौकशी चालू आहे। आणखीन काय 2 व्हीलर त्यांच्याकडनं जप्त होईल का या विषयावर देखील चौकशी चालू आहे। आणि त्यांचा आणखी एक साथीदार आहे मेंढू हरेंद्र यादव, राहणारा पाचोरा, हा फरार आहे। त्याच्यासाठी शोध चालू आहे आमचा। सर, एकूण किती गुन्हे उघडकीस आणले? या पाचोराच्या कारवाईमध्ये 15 गुन्हा उघडकीस आणले। ऑल ओव्हर किती? ओव्हरऑल आता 1 जुलै 2024 पासून 28 जुलै 2024 पर्यंत जिल्हाभरात 134 2 व्हीलर रिकव्हरी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी सर्व पोलीस स्टेशन आणि LCBचं देखील कामगिरी आहे। पोलीस स्टेशनपैकी जलगाव तालुकानी 1, MIDC 2, जलगाव शहर 7, शेनीपेठ 1, जिल्हा पेठ 4, रामानंद नगर 2, भुसावळ शहर 3, भुसावळ बाजारपेठ 9, भुसावळ तालुका 1, नशिराबाद 7, रावेर 12, यावल 1, बोदवडमध्ये एक मोठा कारवाई झाला होता 34, चोपडा शहर 7, चोपडा ग्रामीण 1, आडावत 1, एरंडोल 1, पाचोरा 13, चाळीसगाव शहर 3, भडगाव 8 आणि स्थानिक गुन्हे शाखेचा 14, असं एकूण 134 मोटरसायकल या 28 दिवसामध्ये रिकव्हरी करण्यात आलेलं आहे।